सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय सत्याचा ट्विस्ट आता आपल्यासमोर आपल्याला बघावयास मिळणार आहे. मालिकेला आता नवीन वळण मिळून मधूच्या पापाचा हंडा आता मधूच्याच तोंडाने कसा फोडून आता सगळ्यांच्या समोर आणत राघव आणि सिंधू कसा फटाकडी जलवा दाखवतात आणि आता मधूला पुन्हा घरात घेऊन राघवने मधूसोबत विश्वास संपादन करून आता एकाच पुराव्याने आता राघव आणि सिंधू मधूचे पाप कसे राजश्री समोर आणतात आणि सिंधूला दरीत फक्त दुसरे तिसरे कोणी नसून मधूनेच ढकलून दिले आणि सावीला देखील आता मधूनेच किडनॅप केलं. हे पुराव्यासकट जेव्हा आता राजश्री समोर येते तेव्हा क्षणात सत्याचे पारडे जड होऊन खऱ्या खोट्याचा राजश्री कसा न्याय निवाडा करते आणि राघव सिंधू प्रेमाने पुन्हा कसे एकमेकांच्या मिठीत येऊन राघव सिंधूचे चौकोनी कुटुंब कसे एकत्र होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता राघवसोबत लग्नाचे 7 फेरे घेऊन आता काकू आणि राजश्री आणि मधूच्या नाकावरती टिचून सिंधू ही राघवची बायको होऊन रत्नबारक्यांच्या घरी आलेली असते. पण आता या कृष्णाने सावीला किडनॅप केलं होतं आणि या कृष्णाने सिंधूला मारलं हे सत्य आता शकुंतला आणि मधूने राजश्री समोर आणताच आता राजश्रीने देखील सिंधूचा स्वीकार करायला नकार दिलेला असतो. तेव्हा आता काहीही करून या कृष्णाला घराबाहेर काढायचेच असा विचार आता राजश्री, काकू आणि मधूने केलेला असतो. पण आता सगळ्यांच्या नाकावर टिचून आता कायदा आणि अधिकार दाखवत सिंधू आता ही रत्नबारक्यांच्या घरी राहत असते. इकडे आता राघव सिंधूने सुद्धा मोठा भयानक प्लान केलेला असतो. राघव सुद्धा आता कायद्याच्या विरोधात न जाता सिंधूची बाजू घेत नकळतपणे सिंधूला आता साथ देत असतो आणि सगळ्यांच्या समोर मात्र सिंधूचा विरोध करत असतो. इकडे आता जर आपल्याला मधूला शिक्षा द्यायची असेल आणि मधूला जर घराबाहेर काढायचं असेल तर आपल्याला आता राजश्री आईसमोर आणि काकूसमोर पुरावा दाखवावा लागेल आणि त्यासाठी आता मधूचा विश्वास संपादनच करावा लागेल असे आता राघवने सिंधूला सांगितलेले असते. आणि त्यासाठी आता राघव आणि सिंधूने भयानक प्लान केलेला असतो. आणि आता पेपर वाचण्याचे नाटक करत पेपरमध्ये भोंदूबाबाची आता तो लेख राघव आता राजश्री, ऋतुजा, काकू सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो की या भोंदूबाबाला भूत, भविष्य, वर्तमान सगळं काही समजते. आणि त्याच वेळेस आता भोंदूबाबाच्या वेशात राघव हा रत्नबारक्यांच्या घरी आलेला असतो. तेव्हा या घरात भूत, पिशाच याचा वास आहे आणि त्या शक्तीला मी आता बाजूला करील असे म्हणत आता राघवने राजश्री, काकू आणि मधूला वेड्यात काढलेली असते. कडे बोट करत भोंदूबाबाच्या वेशातल्या राघवने सांगितलेले असते की या घरात जे काही होतंय ना त्या सगळ्याला ही व्यक्ती जबाबदार आहे. तेव्हा आता हा बाबा खोटारडा आणि या बाबाचं काहीच खरं नसल्याचे आता मधूने ठणकावून सांगितलेले असते. इकडे आता मधू म्हणते की या बाबावर तुम्ही विश्वास ठेवू नका, रस्त्यावरती असे फुटाफुटावर बाबा भेटतात. आणि आता मधूने तसे सांगितल्यामुळे राघवने तेथून पळ काढलेला असतो आणि मधूमुळेच बाबा या घरातून गेले याचा आता राग राजश्री, काकू आणि सगळ्यांना आलेला असतो. ज्यावेळेस बाबा आता मधूसमोर आलेला असतो ना त्यावेळेस आता बाबाने मधूला सांगितलेले असते की मला सगळं समजतंय आणि बालिके तू आतापर्यंत काय काय पाप केले, काय काय केलं ते सगळं मी सांगू का. तेव्हा आता मधूची तर घाबरगुंडी उडालेली असते. बाबाने सांगितलेले असते की सुरुवात जर करायची म्हटलं ना तर मी रात्रीपासूनच करील, बोलू का. तर आता मधूची दातखिळी बसलेली असते. मधूने आता बाबाला पैशाचे सुद्धा आमिष दाखवलेले असते. तेव्हा हात टाईट करून बाबाने मधूला ठणकावून सांगितलेले असते की पैशाचे आमिष तू कुणाला दाखवतेस, हा तर तू आमच्या विद्येचा अपमान करतेस. मधूचे ते बोलणे ऐकून आता बाबांनी ठणकावून सांगितलेले असते की या मुलीने तर हद्दच गेली, पैशाचे आमिष दाखवते. तेव्हा आता या घरावर आणि इथून पुढे जे काही होईल त्या सगळ्याला तुम्ही कारणीभूत असताल. आणि असा कोप आणि राग धरून बाबा आता तिथून निघून गेलेला असतो. आणि त्यामुळे आता काकू आणि राजश्रीच्या मनात भीती बसलेली असते. या मधूने तर बाबाला पळवून लावले आणि आता आपल्या घरावर जर कोप झाला, जर काही संकट आले तर त्याला ही मधूच जबाबदार असेल.
तेव्हा आता राजेश्री म्हणते की आता काय करायचं, बाबांनी तर आपल्या घराला शाप दिला आणि आता इथून पुढे आपल्या घरावर कोणते संकट येणार. राणी, हे बघ, मी तुला सांगते, जर काही माझ्या घरावर वाईट संकट आली आणि माझ्या माणसाला जर काही झाले तर मग त्याला कारणीभूत तूच असशील. तेव्हा आता मधू म्हणते की राजेश्री आई, असं काहीच होणार नाही, तुम्ही काहीही विचार करू नका, हे भोंदू बाबा खोटारडे असतात. मधू म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका आई, काहीच होणार नाही, कारण कावळ्याच्या शापाने गाया मरत नसतात. ते ऐकताच आता सिंधू म्हणते की बरोबर आहे सुंदरी, तुझं स्वतःचं पाप लपवण्यासाठी तू दुसऱ्यावरती असा शिव्यांचा भाडीमार करशीलच. सिंधू म्हणते की तो बाबांना आता येऊन त्याने जे काही सांगितले ना ते सगळं खरं खरं होतं. सुंदरी, तू सांग ना सगळ्यांना आणि तुझ्या पापाचा हंडा आणि पाडा एकदा सगळ्यांसमोर वाच. या घरात तू कुणाकुणाला त्रास दिला, कुणाकुणासोबत काय काय डावपेच खेळलीस, कुणाकुणाला कधी कधी मारण्याचा प्रयत्न केला, काय काय केलं ते एकदा सगळं तुझ्या तोंडाने सांग ना. ते ऐकून आता लगेचच मधूला खूप राग येतो. रागाने मधू आता सिंधूसमोर येते आणि म्हणते की काय केलं गे मी, आणि तुला आमच्या घराच्या मध्ये बोलण्याचा काही अधिकारच नाही आहे, कारण तू आमच्या या घरातली नाहीच आहे आणि तुझ्यावरती कोणी विश्वासच ठेवणार नाही आणि माझ्यावरती आरोप करायला तुला काहीच कसं वाटत नाही. मधू म्हणते की तू किती आणि काही जरी खोटं बोलली ना, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. ते ऐकून आता सिंधू म्हणते की माझ्यावर कोणी विश्वास ठेवो अगर ना ठेवो, पण मी या घरातली खरी सून झालेली आहे आणि या घरातल्या माणसासोबत माझं लग्न झालेलं आहे. तेव्हा माझ्या नवऱ्यासोबत मी या घरात राहते आणि तो माझा हक्क आहे. पण तू इथे कसं काय राहते, कारण तू तर बिन नवऱ्याची आहे आणि बिन नवऱ्याची असताना सुद्धा तू या घरात कशी राहू शकते, चल निघ या घरातून, असे म्हणत आता सिंधूने मधूला तेथून जाण्यासाठी सांगितलेले असते. तेव्हा आता आपल्याला बिन नवऱ्याची बोलताच मधूला खूप राग आलेला असतो आणि रागानेच मधू आता सिंधूसमोर येते आणि म्हणते की बिगर नवऱ्याची म्हणण्याची तुझी मला हिम्मतच कशी झाली म्हणण्याची, असे म्हणत आता मधू ही सिंधूला मारण्यासाठी हात उचलते. पण त्याच वेळेस आता मधूने उचललेला हात सिंधू ही तिच्या हाताने अडवते. ते बघून आता राजेश्री काकू अवाक झालेले असतात. इकडे आता सिंधूला देखील राग आलेला असतो आणि रागाने मधूचा हात झिडकारत मधूचा तोच हात धरून सिंधू आता मधूला फरफटत ओढून आता दरवाजाकडे घेऊन जाते आणि आता सगळेजण अवाक झालेले असतात. दरवाजा उघडून सिंधू ही लगेचच मधूला घराबाहेर ढकलते आणि म्हणते की चल निघ, तुझी जागा या घराच्या बाहेर आहे. बिगर नवऱ्याची असून देखील सुद्धा इतके दिवस तू कटकारस्थाना करून या घरात राहिली, पण आता या घरात राहण्याचा तुला काही एक अधिकार नाही, चल निघ, असे म्हणत आता सिंधूने मधूला घराच्या बाहेर काढलेले असते. आणि आता सिंधू ही घराचा दरवाजा लावू लागते, पण त्याच वेळेस राघव हा बाहेरून तिथे येतो आणि लावत असलेला दरवाजा थांबवत मधूला आता राघव आतमध्ये घेऊन येतो. राघवने आपल्याला आतमध्ये आणले हे आता लक्षात येताच मधूचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि मधूला आता दुपटीने छेव चढून आता मधू ही सिंधूकडे बघते आणि आता राघव देखील आता रागाने सिंधूकडे बघू लागतो. तर आता मधू मनातून खूप खुश झालेली असते आणि राघवने शेवटी आपलीच बाजू घेतली आणि आपल्याला घराबाहेर काढलेली असताना देखील आपल्याला राघव घरात घेऊन आला, यामुळे आता मधू खुश झालेली असते. इकडे आता तो सगळा प्रकार बघून काकू राजेश्री सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मधूला सुद्धा आता राग आलेला असतो आणि रागाने मधू आता राघवला म्हणते की राघव, तू जर मला सगळ्यात तुझी जवळची मैत्रीण मानत असला तर आत्ताच्या आत्ता हिचा हात धरून तू हिला घराबाहेर काढशील. तेव्हा आता लगेचच सिंधू ही रागाने मधूकडे बघते. राघव म्हणतो की मधू, तू एकदम बरोबर बोलतेस, आणि सिंधूकडे बघत राघव म्हणतो की तुझ्यासारख्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. तर आता मधू खुश होते आणि आता मधूने राघवला सिंधूला घराबाहेर काढायला लावलेले असते. पण आता राघव हा सिंधूला बाहेर काढण्यासाठी जाऊ लागता. सिंधू म्हणते की हे बघा, मी तुमच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि माझ्याकडून असा काय गुन्हा घडलाय की जेणेकरून तुम्ही मला असे घराबाहेर काढायला निघाले. पण
कायद्यानुसार तुम्ही मला असे घराबाहेर काढू शकत नाही, कारण आपल्या लग्नाला अजून 6 महिने झाले देखील नाही आहे. तेव्हा आता राघवचा देखील नाविलाज झालेला राघव आता मधूला दाखवतो आणि आता मधूचा राघवने त्याच ठिकाणी विश्वास संपादन केलेला असतो. त्यानंतर आता मधू ही सिंधूसमोर येत म्हणते की बघितलं का, राघवचा सुद्धा तुझ्यावरती विश्वास नाही आहे आणि घरचे कुणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, तेव्हा तू काहीच करू शकत नाही. असे म्हणत आता रागाने नाकावर टिचून मधू ही आतमध्ये शायनिंग मारत निघून जाते. त्याच वेळेस आता हाताला हात लावत राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत हसतात आणि आता लगेचच मधू गेल्यानंतर सिंधू म्हणते की अगं मधू, तुला मुद्दाम आम्ही घराबाहेर घेतलं आणि तुझा विश्वास संपादन करायचा होता. आम्हीच तुला घराबाहेर काढलं आणि आम्हीच तुला घराच्या आत घेतलं. तेव्हा आता बघ तुझ्या पापाचा हंडा आम्ही कसा बाहेर काढतो ते. असे म्हणत आता राघवने मधूचा विश्वास संपादन केलेला असतो. आणि आता त्यानंतर आता मधू ही राघवकडे येते आणि राघवला म्हणते की या कृष्णाने तर आता खूपच उच्च टोकाची भूमिका घेतली आणि खरंच आता ही नाकाच्या आपल्या वरचढ होत चालली आणि हिने तर आता आपल्या घरावरती कब्जा करायला सुरुवात केली. काहीही करून राघव हिला आता घराच्या बाहेर काढलंच पाहिजे. राघव म्हणतो की मधू तुझं बरोबर आहे, तू काही काळजी करू नकोस. त्यानंतर आता राघव आता मधूची समजूत घालतो आणि आता मधूसोबत एकदमच विश्वास संपादन करताच इकडे सिंधूने मोठा भयानक तिसरा प्लान केलेला असतो. आणि आता मधूच्या बेडरूममध्ये सिंधूने आता माईक रेकॉर्डरची चिप ठेवलेली असते आणि मधू काय काय बोलते हे सगळं आता सिंधू ही रेकॉर्ड करत असते. आता इकडे सिंधूसुद्धा मधूच्या बेडरूममध्ये येते आणि आता मधूला म्हणते की हे बघ सुंदरी, तू किती जरी तुझं पाप लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी एक ना एक दिवस तुझं पाप हे बाहेर येणारच. त्यावेळेस आता मधू म्हणते की सिंधू, अगं तुला काय वाटलं, तू माझं किती जरी पाप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मी तुला दरीत ढकलून दिलं होतं, तुझ्या सावीला मीच किडनॅप केलं होतं, हे तू किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. आता सिंधू म्हणते की सुंदरी, एवढ्या काही भ्रमात राहू नकोस, वरून देव सगळं बघतोय. तर आता हसतच मधू म्हणते की मग मीच तुला दरीत फेकून दिलं होतं हे देवाला सुद्धा माहीत आहे, तुझ्या सावीला देखील मीच किडनॅप केलं होतं हे देखील तुझ्या देवाला माहीत आहे. तरीसुद्धा मग तुझ्या देवाला यायला सांग आणि सगळ्यांना सांगायला लाव की मीच हे केलं म्हणून. बघ तुझ्या देवावर तरी कुणी विश्वास ठेवतंय का. तेव्हा आता ते सगळं आता त्या माईकच्या चिपमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि आता मधूने स्वतःच्या तोंडाने आता गुन्हा कबूल केलेला असतो. सिंधूला दरीत तिनेच फेकून दिलं आणि सावीला सुद्धा तिनेच किडनॅप केलं हे सत्य आता मधूने तिच्या तोंडात वदवलेलं असतं. तर आता मोठ्या हुशारीने ती चिप आता सिंधू ही मधूच्या बेडरूममधून घेऊन राघवला दाखवते आणि म्हणते की राघव, हा घ्या मधूच्या विरोधात पुरावा. मधूने मला दरीत ढकलून दिलं होतं हे तिने तिच्या तोंडाने कबूल केलंय आणि माझ्याकडे तो व्हिडिओचा दुसरा आता अजून एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये सावीला किडनॅप करून शकुंतलाच्या घरी सावीला आता डांबून ठेवल्याचा तो व्हिडिओ देखील आता सिंधूने राघवला दिलेला असतो. आणि आता राघवकडे मधूच्या विरोधात 2 पुरावे आलेले असतात आणि अखेर मधूच्या पापाचा पुराव्यासकट हंडा आता समोर आणलेला असतो. तेव्हा आता राघव आणि सिंधू काकू राजेश्री सगळ्यांना बोलावतात आणि आता सिंधू पुढे येत म्हणते की आई, तुम्ही आतापर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हता, पण आज मी या मधूच्या विरोधात पुरावाच घेऊन आलेली आहे. आणि या मधूने सिंधूला म्हणजे मला दरीमध्ये कसे लोटले, माझा जीव घेण्याचा कसा प्रयत्न केला आणि सावीला मी नाही तर या मधूने किडनॅप केले होतं आणि शकुंतलाच्या घरी ठेवलं होतं हे याचा देखील पुरावा मी घेऊन आली. असे म्हणत आता तो व्हिडिओ आणि त्या चिपमधील मधूचे ते सगळे बोलणे आता राजेश्री समोर सिंधू ऐकवते आणि त्याच वेळेस आता मधूचा खरा मायावी कपटी चेहरा आता राजेश्री काकू सगळ्यांसमोर आलेला असतो. आणि आता मधूने तिच्या तोंडाने सिंधूला तिनेच ढकलून दिल्याचे त्यामध्ये कबूल केलेले असते. आणि आता त्या व्हिडिओमधून राजेश्री ला समजते की सावीला दुसरे तिसरे कुणी नसून या मधूनेच किडनॅप केले आणि सिंधूवरती आरोप घातला. तर आता ते सत्य समोर आणताच आता राघवसुद्धा आता पलटी मारून मधूला म्हणतो की मधू, तू एवढ्या नीच
पणाला जाऊन, एवढ्या खालच्या थराला जाऊन एवढं कपटी वागशील हे मला माहीत नव्हतं. मी तुला जीवाभावाची मैत्रीण मानलं होतं आणि तू काय केला? माझ्या मैत्रीच्या नात्याचा तू विश्वासघात करून माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. माझ्या मुलांना किडनॅप करून सिंधूला तू दरीत ढकलून दिले. तेव्हा तू खूपच खालची पातळी ओलांडली आहे आणि तुला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही असे सांगत आता राघवने लेडीज कॉन्स्टेबलला सुद्धा बोलवलेली असते आणि पुरावा दाखवून आता राघवने मधूला अटक करण्याचे आदेश दिलेले असतात. तर आता मधूच्या पापाचा हंडा राजश्री समोर फोडून फटाकड्या सिंधूने राघवसोबत एकच भयानक जलवा दाखवलेला असतो आणि मधूचे पाप राजश्री समोर आणून खरे सत्य काय आहे आणि मधूचा खरा चेहरा आता राजश्रीला दाखवलेला असतो. तेव्हा आता सत्य समजताच राजश्री पुन्हा आता राघव सिंधूला कसे एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.